नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण BA भाग 1 समाजशास्त्र मेजर विषय या संदर्भात आपण माहिती घेणार आहोत. पहिल्या सत्रामध्ये समाजशास्त्राची ओळख असा पहिला पेपर आपण पाहिलेला आहे. त्यामध्ये आपण समाजशास्त्र म्हणजे काय, समाजशास्त्राच्या संकल्पना कोणत्या होत्या, संस्कृती, सामाजिकरण आणि त्यानंतर आपण समाजशास्त्राचा व्यावहारिक उपयोग हे पाहिलेला आहे. दुसऱ्या सत्रामध्ये पेपरचं नाव आहे बदललेल्या सामाजिक संस्था. या संदर्भात आपण दुसऱ्या सत्रात 4 प्रकरण पाहणार आहोत आणि त्या 4 प्रकरणाचा उहापोह आता मी या ठिकाणी करणार आहे. पहिल्यांदा अभ्यास मंडळानं या संदर्भात जी निर्धारित केलेली उद्दिष्टे आहेत ती पाहणं गरजेचं आहे. यामध्ये सामाजिक संस्था ह्या सतत बदलत असतात. बदल हा काळानुसार बदल होत असतो आणि बदललेल्या काळानुसार सामाजिक संस्थांमध्ये जे बदल होतात, ज्या रचनात्मक चेंजेस किंवा बदल होतात, त्या या ठिकाणी बदलांची ओळख विद्यार्थ्यांना करून देणे हे पहिलं उद्दिष्ट आहे. दुसरी गोष्ट आहे तंत्रज्ञान, माहिती तंत्रज्ञान, त्यानंतर जागतिकीकरण, सांस्कृतिक बदल यानुसार जे सामाजिक संस्थांचे स्वरूप बदललेलं आहे किंवा त्याच्यावरती जो परिणाम झालेला आहे त्याचं स्वरूप समजून घेणं. त्यानंतर दुसरी गोष्ट आहे गतिशीलता, सत्ता, संरचना आणि व्यक्तीचे नातेसंबंध यामध्ये होणाऱ्या बदलांचा समाजावर, समुदायावरती आणि समाजावरती होणारा परिणाम हा जाणून घेणं हे उद्दिष्ट आहे. त्यानंतर याचे फलित काय आहेत, ह्या अभ्यासक्रमाचे बदललेल्या सामाजिक संस्था या अभ्यासक्रमाचा एकूण आउटकम्स काय आहेत ते आपण बघायचे आहेत. विद्यार्थ्यांना सामाजिक संस्थांच्या बदलाची ऐतिहासिक पार्श्वभूमी समजावून देणे किंवा त्याची ओळख करून घेणे. त्यानंतर आधुनिक घटकांचा सामाजिक संस्थांवर होणारा परिणाम जाणून घेणे किंवा अभ्यासक्रम पूर्ण झाल्यानंतर ते त्यांना समजेल की कोणकोणत्या घटकांचा परिणाम कुटुंब संस्थेवरती होतो किंवा एकूणच सामाजिक संस्थेवरती होतो. विद्यार्थ्यांना बदललेल्या सामाजिक संस्थांचे विवेचन करता येईल, त्याचे विश्लेषण करता येईल आणि पुढे जाऊन जे होणारे बदल आहेत त्याचा चिकित्सक अभ्यास करण्याची त्यांच्याकडे क्षमता निर्माण होईल, अशा पद्धतीच्या कोर्सचं फलित आहे. ह्या कोर्समध्ये एकूण 4 प्रकरण दिलेले आहेत. त्यातलं पहिलं प्रकरण आहे सामाजिक संस्थांचा परिचय. आपण समाजशास्त्राचा अभ्यास करत असताना समाजशास्त्रामधील अत्यंत मूलभूत संकल्पना ही सामाजिक संस्था आहे. समाजाचं एकूणच रचना पाहिली तर अनेक सामाजिक संस्थांचा मिळून समाज बनतो. समाज हा एक गट किंवा एक गर्दी किंवा माणसांचा समूह नाही, तर अनेक सामाजिक संस्थांची एकत्रित बांधिलकी म्हणून आपण समाजाकडं बघत असतो आणि त्यामुळे सामाजिक संस्थांचा अभ्यास करणं हे समाजाच्या दृष्टीनं आणि एकूण सामाजिक शास्त्रांच्या दृष्टीनं आणि स्पेशली विशेष करून समाजशास्त्राच्या दृष्टीनं अत्यंत महत्त्वाचं आहे. त्यामुळे सामाजिक संस्थांचा अर्थ, त्याची वैशिष्ट्य, त्याचं महत्त्व हे आपण पहिल्या प्रकरणात समजून घेणार आहोत. त्यानंतर सामाजिक संस्थांमध्ये जे बदल घडून आलेले आहेत त्या बदलांचा थोडक्यात उहापोह पहिल्या प्रकरणात आपण करणार आहोत. दुसरं प्रकरण स्पेसिफिक आहे आणि ते विवाह संस्थेच्या संदर्भात आहे. जगातील सर्वच समाजामध्ये विवाह संस्था आढळते, तर ही विवाह संस्था अत्यंत महत्त्वाची आहे आणि ह्या विवाह संस्थेत काळानुसार बदल होत चाललेले आहेत हे आपण पाहतो. आपण ज्या वेळेला हे प्रकरण वर्गात शिकणार आहोत त्यावेळेला त्याच्याबद्दल आपण जास्त उहापोह करू. विवाह संस्थेचा अर्थ, वैशिष्ट्य, विवाह संस्थेचे महत्त्व आणि विवाह संस्थेचे आत्ता बदललेले स्वरूप काय आहे ते आपण बघू शकतो. कोणत्या पद्धतीने विवाह संस्था बदललेल्या आहेत, पूर्वी कोणत्या पद्धतीची विवाह संस्था होती, आज त्याच्यामध्ये काय बदल झालेले आहेत, त्याच्या एकूण ध्येयांमध्ये, विवाहाच्या एकूण ध्येयांमध्ये काय बदल झालेले आहेत, एकूण उद्दिष्टांमध्ये काय बदल झालेले आहेत. कारण सामाजिक संस्था काय असते हे समजून घेतल्यानंतर आपल्या लक्षात येईल विवाह ही एक संस्था आहे. जरी ती 2 व्यक्तींमधला
संबंध असला तरीसुद्धा ती संस्थात्मक त्याला स्वरूप प्राप्त झालेलं आहे हे आपल्याला वर्गामध्ये शिकताना कळेल. त्यानंतर कुटुंब ही सुद्धा एक सामाजिक संस्था आहे. ज्यावेळेला आपण नवीन विद्यार्थी येतात बी फर्स्ट इयरला आणि त्यांना समाजशास्त्राची ज्यावेळेला नव्यानं ओळख होते त्यावेळेला कुटुंब ही संस्था आहे असं ज्यावेळेला सांगितलं जातं, त्यावेळेला सामाजिक संस्था आहे असं सांगितलं जातं, त्यावेळेला त्यांना थोडं आश्चर्य वाटतं. पण ह्याचं जर एकूण कुटुंब संस्थेचं स्ट्रक्चर बघितलं ती एक संस्था जी प्रोफेशनली एखादी बँक चालवली जाते किंवा एखादी सहकारी संस्था चालवली जाते त्याच पद्धतीनं कुटुंब ही सुद्धा एक संस्था आहे हे आपण समजून घेता येतं. त्याचा अर्थ काय आहे, त्याची वैशिष्ट्ये काय आहे, त्याचं महत्त्व काय आहे हे आपण याच्यात बघणार आहोत. आणि त्याचबरोबर आत्तापर्यंत कुटुंब संस्था काय बदलली, आता त्याचं स्वरूप काय आहे या संदर्भात आपण चर्चा करणार आहोत. आणि चौथं प्रकरण अत्यंत महत्त्वाचं जे तुमच्या आत्ताच्या करंट स्थितीशी किंवा चालू स्थितीशी लागू पडणार आहे ते म्हणजे शिक्षण संस्था. शिक्षण संस्था ही सुद्धा एक सामाजिक संस्था आहे आणि सामाजिक संस्था असल्यामुळे त्याचाही आपण मानवीय दृष्टिकोनातून अभ्यास करणार आहोत आणि त्याचा अर्थ, व्याख्या, वैशिष्ट्य आणि त्याचं महत्त्व आणि आता बदललेल्या शिक्षण संस्था या स्वरूपात आपण त्याच्यात बघणार आहोत. अशा पद्धतीचा एक छान अभ्यासक्रम अभ्यास मंडळानं तयार करून दिलेला आहे आणि त्यानुसार आपण पुढची वाटचाल करणार आहोत. ह्या 4 प्रकरणांवरती आपण फोकस करून पुढच्या सेमिस्टरमध्ये त्याचा आपण अभ्यास करणार आहोत. धन्यवाद.